जाईल गोलंदाजी माकवर सज्ज आहे शैलेश. ओहो आसिफ उच्चालीचा पहिला चेंडू टॅपचा फटका. खेळाडू आहेत टॅपचा फटका. भरपूर अनुभव आहे आसिफ कडे. 6 चेंडू 6 धावा. नवखा गोलंदाज आहे मात्र इथे पहा चेंडूवर मारलाय चौकार. 4 मैदानी गाजवणारे हे खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू टॅप केलाय सरळ जातो चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. परंतु एकही स्पर्धा आपल्या नावावर केली असं नाही. बॅकफुटला गेला पुन्हा टॅप केला इथे बघा चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खणखणीत चौकार. 12 एक बार फिर एक करारा स्ट्रोक के बाउंड्री के बाद 4 रन. काय खणखणीत चौकार पाहायला मिळेल. 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. सिंगल रन्स घेण्यासाठी वेगाने आला त्यांनी. इथे खराब थ्रो पाहायला मिळाली. सामना जिंकतोय तो म्हणजेच TTS. आपण या मागचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच द्यायचा राहिला होता. तर नक्कीच मी अनाउन्समेंट केली होती. ऑल इज गोल्ड म्हणजेच आसिफ सर या आपण मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. मी पुण्याचे एकदा हर्षद लोखंडे सरांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण मुख्य मंचावर या आणि आसिफ उच्चाले याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणजेच जी ट्रॉफी आहे ती देणार आहोत. यस आपण पाहतोय आसिफ उच्चाले ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. कांग्रेचुलेशंस आसिफ सर. कैसा लग रहा है इस टूर्नामेंट में खेल के? बहुत अच्छा टूर्नामेंट किया है. लाइट बीट का बंदोबस्त बहुत अच्छा किया है. और आखिरी सवाल रहेगा आपके लिए. आप आए थे तो मैंने पूछा था कि आपके पास प्रैक्टिस नहीं लेकिन बिना प्रैक्टिस के तो आप अच्छे खेलते हो. कैसा लग रहा है इस विकेट पे खेल के जैसे ये विकेट बनाया और ये आयोजन किया है? पहली बात तो मैं एक बोलूँगा विकेट तो पैराडाइज का ही अच्छा रहता है. जो विकेट बनाते हैं पैराडाइज वाले विकेट अच्छा बनाते हैं. ये विकेट और वो विकेट में बहुत फर्क है. थैंक यू. आपको